नमस्कार मंडळींनो, श्री स्वामी समर्थ. तर मार्गशीर्ष सुरू झालेलो असा आणि मार्गशीर्ष गुरुवारची ना आपली घटस्थापना असता देवीसाठी. तर आज पहिलो गुरुवार होतो आणि त्यासाठीच मी घराकडे होते आणि म्हटलं आज तुमच्यासोबत ना एक छोटंसं ब्लॉग शेअर करूया, ज्याच्यामध्ये मी कशाप्रकारे पूजा करते किंवा माझी कशाप्रकारे ना दिवस पूर्ण असता मार्गशीर्षचो तो गुरुवार कसं मी घालवतोय किंवा त्या टायमिंगला मला काय काय कामं मी करतोय. म्हटलं ह्या तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. आणि असेच तुमका ना आठवड्यातून 2 किंवा आठवड्यातून 1 ब्लॉग ये जातील आणि त्याचा नोटिफिकेशन किंवा त्याची स्टोरी मी माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती ठेवतलं. जर तुमका माहीत नसत इंस्टाग्राम जर जाऊन मला फॉलो करा. ह्याच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या इंस्टाग्रामचा पेज असा ना त्याची लिंक तुमका देईनच. आणि जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं अशात ना तर आधी सबस्क्राईब करून घ्यावा. तुमका असेच माझे मालवणीमध्ये ना वेगवेगळे ब्लॉग येत राहतले आता ह्याच्यानंतर. तर झाला काय होतं माहिती आहे, आज पहिलो गुरुवार असल्यामुळे मार्गशीर्षचो मी सगळ्यात पहिला म्हणजे अंघोळ विंघोळ आटपलंय. त्यानंतर घरातली सगळी साफसफाई जी काय होती ती आटपलेलं आहे सगळी आणि लादी वगैरे पुसून घेतलं. तर लादी मी कशी पुसते माहिती आहे, गोमूत्र आणि आतमध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आपल्याजवळ जर खडा मीठ असतात ना तर त्या खूप उत्तमच असतात, पण माझ्याजवळ काय तर नाही म्हणून नॉर्मल जर आम्ही मीठ असतं घरातला तर आम्ही थोडंसं टाकतोय आणि पूर्ण घरातली लादी पुसून घेतोय. त्यामुळे काय होतं माहिती आहे, घरातला जो काय वातावरण हा आता शुद्ध होता. निगेटिव्ह कायची एनर्जी असा नकारात्मक शक्ती जी काय असतं ना ती घराच्या बाहेर जाता आणि त्यामुळे ना आपल्या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी येतात. त्यानंतर सगळ्या घरभर मी गोमूत्र शिंपडून घेतलंय आणि पूजेक लागलं होतं. तर पूजेची तयारी मी अंघोळीच्या आधीच सगळी करून झाली होती. अंघोळ केलंय आणि डायरेक्ट रांगोळी काढून बसलंय. तर रांगोळी वगैरे झाली तयार करून पूर्ण चौरंगाभोवती जसं चौरंग माझं असायचं माप घेतलंय मी व्यवस्थित आणि तेवढी रांगोळी काढून घेतलंय. आणि त्यानंतर ही जी रांगोळी जी असते ना ती चौरंगाभोवती सोबतच माझ्या चौरंगावर मी देवी ठेवतोय. आणि त्यानंतर ना एक टेबल असा छोटासा, त्याच्यावर मी बाकीचे माझे जे देव असं स्वामी समर्थ किंवा माझे जे कृष्ण असा, त्यानंतर एक अमूर्त हे एक फोटो असा जो गणपतीचा असा तो मी त्याच्यावर ठेवते, जेणेकरून मला आता एका चौरंगावर सगळं पुरत नाही, कारण देवी एका चौरंगावर ठेवली जातात तर तिका जागा उरत नाही ना, म्हणून मी त्या बाकीचा एक बाकडा असा त्याच्यावर मी ठेवतोय. त्यानंतर इकडे रांगोळी काढून झाल्यावरती मी दरवाजात रांगोळी काढून गेले, कारण आधीच मी लेपन वगैरे करून घेतलेला होता दरवाजात. जागा हळदीचा लेपन मी करते ना दरवाजात, तर आम्ही ऑलरेडी लेपन करून घेतलेलं आहे. आणि आता म्हटलं रांगोळी काढून घेऊया म्हणून पण रांगोळी काढून घेतलंय. आणि सहसा आम्ही जास्त कलर जे काय असतात ना, जर काय चांगला दिवस असतात किंवा चांगलं काहीतरी सण असतात तर बहुतेक मी कलर ना काय असतं माहिती आहे, लाल आणि पिवळो कलरच वापरते, कारण तो छान दिसता, एक पॉझिटिव्ह एनर्जी येतात आपल्याला, माका जरा तो प्रसन्न वाटता म्हणून मी करते. असं काय तोच वापरू असं काय नाही, तुमच्या जर काय आवडीचं असं तर तुम्ही वापरू शकताच, पण मी वापरते माका त्यांना बरा वाटतं म्हणून मी तो वापरते. त्यानंतर मी सगळं आता करून झाला, रांगोळी वगैरे सजवून झाली होती सगळं करून. त्यानंतर म्हटलं आता करून घेऊया आपला जा काय पाठ मांडणी वगैरे करूची असा ती करून घेऊया. मी मस्तपैकी असा चौरंग मांडलाय, एका बाजू बाकडा मांडलाय आणि त्यानंतर सगळं लावून घेऊ सुरुवात केलंय. आता स्वामींका आणि कृष्णाला आंघोळ घालूची होती, त्यानंतरच बाकीचं सगळं करू शकणार असते. म्हटलं तोपर्यंत घटाची जी काय डेकोरेशन असतं ना आता करून घेऊया. आधी देवी वगैरे साडी नेसवून घेऊया, नंतरच पूजेक लागाया एकदमच काय तर बाकी सगळ्यांना आंघोळ वगैरे घातलं की पूजेक लागाया. म्हटलं तोपर्यंत बाकी सगळं करून घेऊया म्हणून स्वस्तिक काढून घेतले आधी पूर्ण लादीवरती. आणि त्याच्यानंतर वरती आपला जो चौरंग हा तो मांडलं. त्याच्यानंतर ह्याच्यावरती ना चौरंगावर लाल कापड टाकून घेतलंय, त्याच्यावरती आपलं धान्य असतं, आपण कुठलाही धान्य घालू शकतो. आता इथे मी तांदूळ घातलंय, तुम्ही गहू घालू शकता, कुठलाही एक धान्य जे असतं ना त्या घालू शकता. डाळी चालत नाही, फक्त गहू तांदूळ नाचणी असं काही चालतं. तर मी ते तांदूळ ठेवलेलं आहे, बहुतेक मी तांदूळ ठेवते आणि खूप माणसं तांदूळ ठेवतात. तर तांदूळ घातलं त्याच्या आधी ते स्वस्तिक काढलेला होता, त्याच्यानंतर वर तांदूळ ठेवले. त्यानंतर कुंकवाची आणि हळदीची बोटा उमटवची असतात, आपल्या जो काय कलश असताना त्याच्या भोवतरी मी तांबे घेतलेले आहे. तर मला काय होतं तांबे बरोबर पडतं. आणि काय होतं कधी कधी माहिती आहे, जर हे छोटं पडलं ना तर खाली मी एक वाटी ठेवते. तर ती वाटी रिकामी ठेवायची नाही, तर त्याच्यामध्ये पण धान्य भरून ठेवायचा. जेवढा भरून ठेवूचा असतात ना तेवढा आपण ठेवू शकतो, रिकामी कुठलीच भांड्यात ठेवीत जाऊ नको असं माका तरी वाटतं. म्हणून मी माझा असा समजूत असा म्हणून मी असं करते. बाकी तुमका असं वाटतं तुमच्या अशी पूजा करू शकता तर तुम्ही करू शकता, असं काय नाही, असं कुठे लिहिलेला पण नाही. पण ती काय होतं साडी कधी मला पुरत नाही, साडी खूप छोटी पडतात किंवा साडी कधी मोठी होता, त्यामुळे मी साडीप्रमाणे ॲडजस्ट करते. आणि माका जरा देवी मोठीच लागतात, मला जरा छोटीशी देवी अशी काय एवढा काय खास वाटत नाही. आणि मी खूप याच्या आधी केलेला असा आणि तेवढा मला काय नाही वाटत, त्याच्यामुळे माका मोठी देवी असली ना का जरा प्रसन्न वाटतं माका, म्हणून तर माझी प्रत्येकाची समजूत वेगळी असता. मग तुम्ही असं करू शकतास. देवी वगैरे नटवलंय वगैरे, त्यानंतर जरा दिवो लावून घेतला, तर दिव्याची पूजा पूजा करायची आणि त्यानंतरच देवाची पूजा करून सुरुवात करायची. देवा अंघोळ वगैरे नंतर घालूची असता. तर मी पहिले देवाची पूजा केली, दिवो लावून घेतलंय आणि त्याच्यानंतरच मी स्वामींका आणि कृष्ण जी काय अंघोळ घालूची होती ना ती घालून घेतला. आता घालूसाठी ना मी काय करते, ताट घेते. माझ्याकडे काय तामान वगैरे नाही आहे, काय तामान नसल्यामुळे ना मी नॉर्मल ताट जा काय माझ्याकडे असा ना जे वस्तू माझ्याकडे त्याच्यातूनच मी पूजा करते कायम. काहीतरी फॅन्सी आणायचा त्यांना करायचं असं मी काहीच करत नाही.
तर त्याच्यामध्ये मी छान अशी फुलं कुस्करून टाकलं त्या तामानात आणि स्वामींका पहिला आधी ह्यांना आपल्या पाण्यानं अंघोळ घालून घेतलं आहे, त्यानंतर दुधानं अंघोळ घातलं आहे, त्यानंतर दह्यानं अंघोळ घातलं आहे आणि नंतर पुन्हा एकदा पाण्यानं अंघोळ घालून माझ्याकडे कापड असतं देवासाठी मी वेगळं कापड ठेवते, त्यांना पुसून घेतलं आहे व्यवस्थित आणि त्यानंतरच मी त्या स्वामींका ठेवलं आहे. आता असं म्हटलं जातं की आपल्याच अंगावरच्या उपरण्यान त्याका पुसायचं असतं, म्हणजे देवाक जो आपण अंघोळ घालतो त्या देवाक आपण आपल्या अंगावरच्या उपरण्यान पुसतो, ओढणी वगैरे काय असतात त्यांना पुसतं असतं. पण त्या काळात शक्य नसतं. कसं होतं कधी कधी आपण ती वेगळ्या गोष्टींका वापरलेली असतात, कधी कधी घाण लागली असतात, म्हणून माका असं वाटतं की त्याला न वापरता उगाच अशुद्ध न होता काहीतरी आपल्याकडून चूक होण्यापेक्षा आपण आपला वेगळा देवासाठी कापड ठेवलं ना तर खूपच बेस्ट होता, म्हणून मी वेगळं कापड ठेवते देवासाठी. आणि त्यानंतर स्वामींका अंघोळ घालून झाली होती आणि त्यानंतर मी मस्त असा कृष्णाक पण अंघोळ घालून घेतलं आहे आणि सोबतच मी काय काय ठिकाणी ना मी तुम्हाला दाखवलंही नाही, कारण कसं आला खूप सारे व्लॉग मी घेऊ शकले नाही, कारण खूप जास्त मोठं हे व्लॉग होणार होतो. म्हटलं ह्या सगळं का मी घेऊ शकणार नाही, म्हणून नॉर्मल जा काय जमणार होता माका तेवढाच केलं आहे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या तयारीक लागलं आहे मी. सगळं झाल्यावरती इथे मी आता देवाची पूजा करून आटपून घेतलं आहे सगळा आणि छान छान फोटो काढून घेतले तुमच्यासाठी, चांगले फोटो काढले. त्याच्यानंतर मी चांगली पूजा वगैरे सगळं केलेला होता, त्याचा मी सगळा व्हिडिओ चांगलं बनवलं आहे आणि ते जे काय फोटो होते व्हिडिओ होतो छोटंसं ब्लॉग जो होतो तो मी माझ्या ऑलरेडी इंस्टाग्राम चॅनलवरती अपलोड केलेलो असा. जर तुम्ही नशात बघलेला तर नक्की जाऊन बघा, कारण मी थंय ना कायम अपडेट असतंय, थंय वेगवेगळ्या स्टोरी वगैरे मी थंय शेअर करत असते, त्यामुळे थंय नक्की फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुमका माझ्या लाईफचे काय अपडेट असते तुम्हाला देत राहतलं मी थंयच. तर पूजा वगैरे सगळं आटपल्यावरती म्हटलं थोडा वेळ चहा वगैरे घेऊन बसले, थोडा वेळ चहा वगैरे पिलाय मी आणि त्याच्यानंतरच ना मी जेवणाक लागले, कारण पटकन म्हणतं जेवण आवरूचा होता, जास्त लेट होता. मग आपण जर लेट केलं ना तर लेट होता, मग थोडा वेळ आराम केलाय आणि जेवण करू सुरुवात केलंय. तर पटपट जेवण झाल्यावरती आपण नॉर्मली माझं जेवण काय काय ठरलेलं होतं, आज काय बनवायचं, जास्त काय बनवणार नव्हते, कारण का हा ना होतं काय माहिती आमच्याकडे नेहमी आपण जास्त काहीतरी जेवण बनवतोय आणि नेमक्या आता उरता खाणारा कोण नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होऊन जाता. त्यामुळे मी साधारणतः 4च्या मनानं जेवणाक लागले, कारण म्हटलं आता 9:30पर्यंत काहीही करून वाडी दाखवच होई, त्याच्यामुळे मी हा तयारी करत होते सगळ्याची. आणि आज खूप असं खास बेत होतो, नॉर्मल एक गोड पदार्थ होतो, सोबतच बाकीचं एक तळणीचा पदार्थ करणार होते आणि बाकी डाळ भात भाजी होती आमच्याकडे. तर नेहमी झाला काय बहीण माझ्या मनाला लागली की मी सोबत येताना जिलेबी घेऊन येते, म्हणून त्यांना पण जिलेबी घेऊन येईल स्वतःकडून काहीतरी गोड पदार्थ म्हणून, कारण त्या एवढा लेट येऊन काहीतरी बनवू शकत नव्हता. म्हटलं त्याच्यानंतर त्यांना जिलेबी घेऊन येला आणि आम्ही तो जिलेबी पण दिलं आणि कोथिंबीर वडी होती आज, त्याच्यामुळे आधी सगळ्यात पहिली म्हणजे कोथिंबीर वडीची तयारी करू सुरुवात केली, कारण ती जर लवकर करू सुरुवात नाही ना केल्यास तर खूप उशीर होऊन जाता आणि ती उकडू बिकडू हे खूप टाईम लागता, म्हणून सगळ्यात पहिला म्हणजे तिकाच हात घालून घेतले. कोथिंबीर वडी आणि गाजराचं हलवं केलेलं आहे मी आज गोड पदार्थ म्हणून. सो सगळा झाला वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही वाडी वगैरे दाखवलं आणि त्याच्यानंतर आम्ही पण नैवेद्य खाल्लं आणि झालं आमचं तेवढा सगळा आटपल्यावरती छान असं दिवस गेलेलो आणि आजचा दिवस खूप मस्त होतो. तुमचा दिवस कसं गेलो नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा.